महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। वाकोद येथे भव्य कावड यात्रेचा जल्लोष, पालखी मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याचे औचित्य साधून वाकोद येथे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले। श्री दत्त मंदिरापासून श्री क्षेत्र चौंडेश्वर महादेव मंदिरापर्यंत ही कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। कावड यात्रेत महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक आणि सांस्कृतिक वेशभूषेत महिलांनी कावड घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला आणि यावेळी पालखी मिरवणूकही काढण्यात आली। भगवान भोलेनाथ तसेच विविध धार्मिक आणि पौराणिक या पात्रांच्या वेशभूषेने मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले। स्वयंभू श्री क्षेत्र चौंडेश्वर वाघूर तटावर स्थित नमोस्तुते असा जयघोष करत तसेच हर हर महादेवच्या गजरात संपूर्ण गावातून कावड यात्रा मार्गस्थ झाली। त्यानंतर सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील श्री क्षेत्र चौंडेश्वर महादेव मंदिर येथे पालखी आणि कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला आणि या यात्रेत वाकोदसह शेजारील खेडेपाड्यातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आणि या भव्य कावड यात्रेचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांच्या वतीने करण्यात आले। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।